मानसशास्त्र हे असं शास्त्र आहे ना, की ज्याचा अभ्यास केल्याने माणसाच्या वर्तणुकीबद्दल कळतं. पण त्याच्या वर्तणुकीबद्दलच नुसतं कळत नाही, तर तो तसं का वागतो हे कळतं, त्यामागचं कारण कळतं. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मानवी मनाचा, मानवी भावनांचा आपल्याला थांग घेता येतो. महत्त्वाचं म्हणजे आपण माणूस म्हणून खूप प्रगल्भ होतो या गोष्टीमुळे. कसं असतं माहिती आहे, की एखाद्या माणसाचा आपण राग करतो किंवा त्याचा उदोउदो करतो. पण खरंच त्या गोष्टीला तो लायक आहे का? हे मानसशास्त्रामुळे कळतं. त्याच्या वागण्याची कारण मीमांसा आपल्याला करता येतं. प्रत्येक माणसाच्या वागणुकीला एक काहीतरी बेस असतो, कारण मीमांसा असते. ती सायकोलॉजीचा अभ्यास केल्यामुळे, मानसशास्त्राचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला कळतं. त्यामुळे आपण माणूस म्हणून खूप प्रगल्भ होतो आणि आपल्याला जे माणसाशी वागताना जे काही आपल्या मनाचे अडाके असतात ते किती चुकीचे आहेत आणि त्याची कारण मीमांसा काय. आणि कधी असं होतं की कोणाला सल्ला देताना आपण त्याला सांगतो की असं तू वागतो, त्यामुळे असं होतं, तू असं का वागतो, त्याला हे कारण आहे. तेव्हा तो कधी त्याच्या वागण्यात सुधारणा करतो आणि त्याच्यामुळे त्याचंच आयुष्य आनंदी होतं, नाही तर आजूबाजूच्या लोकांचंही आयुष्य आनंदी होतं. त्यामुळे मानसशास्त्राचा अभ्यास करणे अतिशय आनंददायी आहे आणि त्या अभ्यासाचा उपयोग आपण समाजासाठी करतो, तेव्हा तर तो आनंद खूप द्विगुणित होतो. तर मी शॉर्ट्स बनवले, त्याच्या अनुषंगाने आपल्या वागण्याचे काही ठोकताळे असतात. तर एखादा माणूस असं का वागतो किंवा त्याचं काही गोष्टी आपल्याला जर समजायच्या असतील तर मानसशास्त्राचे काही ठोकताळे आहेत, ते मी एका शॉर्ट्समध्ये केलेत. त्याची एक म्हणजे विस्तृत असं त्याच्याबद्दल, त्या पॉईंट्सबद्दल मी सांगते. एखादा माणूस जर खोटं बोलत असेल, कार्यालयात आपण बघतो, ऑफिसमध्ये एखादा जाम थापाड्या असतो, आपल्याला माहिती असतं हा खोटं बोलतो आहे, पण आता हे सिद्ध कसं करायचं की हा खोटं बोलतो. तर काय करायचं, तो खोटं बोलायला लागला ना, तर त्याला म्हणायचं की काय रे, असं तू म्हणतोस ना, परत एकदा सांगून मी नीट ऐकलं नाही. जेव्हा तो परत सांगायला लागतो ना, तेव्हा तो त्याच्यात अजून मीठ मसाला होतो, अजून त्यात पाणी होतं. तेव्हा मग त्याला म्हणायचं की काय रे, तू तर मगाशी असं म्हणालं होतंस. तेव्हा तो म्हणतो नाही, मी असं नाहीच म्हटलं, हेच मी म्हटलं. जर खरं बोलत असतो तो म्हणतो नाही रे, मी असं म्हटलं तर नाही, मला वाटतं मी असंच, हे असं आहे, हे असं. पण जो खोटं बोलतो तो म्हणतो नाही, मी असं नव्हतंच म्हटलं, हे जे मी आत्ता म्हटलं आहे ना तेच खरं आहे. आणि असं तो खोटं बोलण्याचं आपल्याला पकडण्यात आपण त्याला यशस्वी ठरतो. दुसरी गोष्ट असते की घरात किंवा कुठेही एखादी व्यक्ती असते की जी आपल्याला काहीतरी उलटसुलट बोलत असते, अपमान करत असते, तरी पण आपण पुन्हा त्या व्यक्तीकडे जात असतो. त्याने फोन ठेवला तरी त्याला दुसऱ्या दिवशी फोन करत असतो. तो रागाने निघून गेला तरी पुन्हा त्याला भेटायला जात असतो. तर मग कधी आपल्याला वाटतं आपण असं का वागतोय, आपल्याला काय पडले. पण जेव्हा आपण आपल्या मनाच्या एक अंतर्मनात असं असतं, त्याला कारण असतं की आपल्याला ती जी रिलेशनशिप आहे, ते जे नातं आहे ते टिकवायचं असतं. आपल्याला मनोमन माहीत असतं की हा माणूस चांगला आहे आणि आपलं खूप केलेलं आहे, किंवा कदाचित दुसऱ्या कारणासाठी पण आपल्याला ते नातं टिकवायचं असतं. त्यामुळे आपण माघार घेत असतो. म्हणून एखादा माणूस एकसारखा सॉरी म्हणाला, माफ कर म्हणाला आणि सोडून दे म्हणाला, तर दुसऱ्या माणसाने त्याला गृहीत नाही धरून त्याला त्या नात्याचं मोल असतं, म्हणून तो सतत माफी मागत असतो. त्याला शांतता ठेवायची असते, त्याला भांडणं वाढवायची नसतं. आणि तिसरं गोष्ट अशी आहे की जेव्हा एखादा माणूस आपल्याला मान देत नसतो, आपल्याला हे काय हे असं तसं करून असं जात असतो, तेव्हा काय करायचं, आपल्याला त्याच्याकडून मान हवा असतो. तर काय करायचं, आपण अतिशय डिस्परेट होतो, त्याच्यासमोर जातो, नेहमी त्याला काय सांगायला लागतो, त्याला इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो, तरी तो आपल्याला काहीच महत्त्व देत नाही. तर एखाद्याकडून मान मिळवायचा असेल तर काय करायचं, सरळ त्याला इग्नोर करायचं, त्याला दुर्लक्ष करायचं. मग काय होतं, तो दुसरा माणूस म्हणतो, अरे हा का मला एवढं दुर्लक्ष करतो, त्याला काय झालं आहे, काय प्रॉब्लेम झाला, की माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे काय, म्हणून तो तुमच्याकडे येतो. तुम्हाला महत्त्व द्यायला लागतो, तुम्हाला विचारायला लागतो. त्यामुळे एखाद्या माणसाकडून तुम्हाला महत्त्व पाहिजे असेल तर त्याला दुर्लक्ष
आत्तापुरतं एवढंच.